पिंकीचा विजय असो या मालिकेच्या 27 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता मात्र सगळे गावकरी पेटून उठलेले असतात आणि बापूसाहेबांचा गुन्हा सिद्ध झालेला असतो। सरपंचांनी सगळ्यांच्या समोर कबूल केलेलं असतं की या सगळ्यामध्ये माझा हात काही नाहीये, मला बापूसाहेबांनी सरपंच पदाचं आमिष दिलं म्हणून मी त्यांची मदत केली आहे। आणि बापूसाहेबांची सगळी कारस्थानं सरपंचांनी समोर आणल्यावरती पोलीस बापूसाहेबांना पकडून आता जेलमध्ये नेत असतात। तेव्हा मात्र इकडे युवराज पिंकीकडे पाहत असतो आणि पिंकी युवराजकडे पाहत असते। त्याच वेळेला भाल्या म्हणतो, खरंच वहिनी तुम्ही दोघं जणांना मेड फॉर ईच अदर आहात असं म्हणत तो आता पिंकी आणि इकडे युवराज दोघांचंही कौतुक करत असतो। मग सगळेजण छबी भाल्या एकत्र येतात आणि सत्याचा विजय झाला असं आता स्वतःच्याच मनाला समजवत असतात। त्याच वेळेला सगळे पत्रकार आता मात्र बापूसाहेबांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली आणि सगळ्याबद्दल एक सणसणी खबर मागत असतात। आणि तेवढ्यातच इकडे युवराज म्हणतो, आमची न्यूज काय करताय, तिकडे पहा जा, बापूसाहेब पळून चालले। मग सगळेजण बापूसाहेबांची गाडी थांबवतात। बापूसाहेबांचा धिक्कार असो, बापूसाहेबांचा धिक्कार असो असं म्हणत सगळेच जण आता मात्र बापूसाहेबांना चारी बाजूने घेरतात। बापूसाहेब सगळ्या या गोष्टीमध्ये अडकतात आणि आता धनंजय आणि बापूसाहेबांची गाडी अडवून सगळ्या पत्रकारांनी एकच कल्ला केलेला असतो। तितक्यात पोलीस येतात आणि म्हणतात, बाजूला व्हा, या गुन्हेगाराला आम्ही शिक्षा देणार। याच्यावरती पिंकी आता पोलिसांच्या व्हॅनवर चढते आणि म्हणते, शांत व्हा, आपण कोणत्याही प्रकारचा कायदा हातामध्ये घ्यायचा नाहीये, जे काही होईल ना ते सगळं आता पोलिसांच्या मदतीने होऊ दे, आपण कोणत्याही प्रकारची घाई गडबड करूया नको, उगाच पोलिसांच्या कामामध्ये व्यत्यय नको असं म्हणत पिंकीने कायदा हातात घ्यायचा नाही हे सगळ्यांना पटवून दिलेलं असतं। सगळेजण आता मात्र पिंकीचं ऐकण्यासाठी तयार असतात। आता मात्र पत्रकार सांगत असं, बापूसाहेब तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करताय का? तेवढ्यात तिकडे आता सुशीलाबाई रडत येतात, माझ्या साहेबांनी काही नाही केलेलं आहे, माझ्या साहेबांना सोडा, माझ्या साहेबांना सोडा, ही घाटवाडीची मुलगी आहे ना, हिने सगळा तमाशा केलाय, हिला पहिले पकडा, या घाटवाडीच्या मुलीने सगळं केलंय। याच्यावरती बापूसाहेब म्हणतात, हो तर या घाटवाडीच्या मुलीने आमची आमदारकी जावी ना म्हणून हे सगळं केलंय। इतकं म्हणत म्हणजे आपल्या अंगाशी आलंय, आपला गुन्हा सगळ्यांच्या समोर सिद्ध झालाय, तरी सुद्धा आपण आपला गुन्हा कबूल करायचा नाही याच मतावरती अडून बापूसाहेब पिंकीलाच दोष देत असतात। मग मात्र पिंकीच्या बाजूने सरसावत युवराज म्हणतो, बाद झालं ना, आमच्या बायकोने दिलेत ना तुमच्या समोर काय आहेत ते पुरावे, आता अजून काय पाहिजे, चला पोलिसांना घेऊन जा बरं। यावरती आता डॉल्बी म्हणतो, हा बाप, या बापाने मला सुद्धा असं म्हणत डॉल्बी आता सत्य सांगणार तर पिंकी त्याला इशारा करते आणि युवराजला काही माहीत नाहीये, सध्या काही बोलू नको अशा इशारा करून थांबवते। धनंजयची अवस्था मात्र विचित्र झालेली असते। सगळेच जण धनंजयवरती सुद्धा तुटून पडलेले असतात। तितक्यात छबी येते आणि म्हणते, बापूसाहेब तुम्हाला बाप म्हणायला लाज वाटते, लाज मला, म्हणजे तुमचा किती अभिमान वाटावा आम्हाला, किती अभिमान वाटायचा, तुमच्यासारख्या वडिलांच्या पोटी जन्माला आलो त्याबद्दल खूप अभिमान होता, पण बापूसाहेब तुम्ही सगळा मान अभिमान हा धुळीला मिळवलात। आज तुमच्याबद्दल मला काडीचा सुद्धा आदर वाटत नाहीये बापूसाहेब, आज तुम्ही जे केलत ना त्यासाठी तुम्हाला माफी नाही। तुम्हाला माहिती आहे ना, मी सुद्धा आई होणार होते, पण माझ्या आईपणाला लाजवेल असं तुम्ही कृत्य केलं, आजपासून तुमचा माझा संबंध संपला। बापूसाहेब छबी असं म्हणून तिच्या आता डोक्यावरून हात फिरवणार तर छबी भडकते आणि म्हणते, खबरदार बापूसाहेब, मला छबी म्हणालात तर हा अधिकार तुम्ही कधीच गमावलेला आहे, मला छबी म्हणण्याचा तुम्हाला काडी मात्र अधिकार नाही असं म्हणत छबी खूप चिडलेली असते आणि बापूसाहेबांना फटकारते। आता मात्र इकडे धनंजयची वेळ आलेली असते। सगळेजण धनंजयला घेऊन सुद्धा पोलीस स्टेशनला निघाले असताना पिंकी म्हणते, एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, तुमच्या कामामध्ये मी कोणत्याही प्रकारची दखल देऊ इच्छित नाहीये, पण ना सांगू म्हणजे यांचा काही दोष नाही आहे असं म्हणत धनंजयला ती वाचवायला जाते। आणि आमच्या पीए भाऊजींचा काही दोष नाही, त्यांना यांनी धमकावलं होतं, बापूसाहेबांनी धमकावल्यामुळे ते सगळं करत होते। छबी म्हणते, पिंकी तू काय करतेस? पिंकी म्हणते, हो मी बरोबर करते। आता खरं तर पिंकी हे छबीसाठी करत असते। त्याच वेळेला धनंजय म्हणतो, हो तर म्हणजे आता सगळ्यांच्या समोर बोलू नये, पण बापूसाहेबांनी या सगळ्यात मला अडकवलं, बापूसाहेब तुमची साथ दिली म्हणून मला आज किती भोगावं लागलं। छबी तुला माहिती आहे का, मी तुझा पण अपराधी आहे, मला माफ कर, मला या सगळ्यामध्ये खरंच अडकायचं नव्हतं ग, पण या बापूसाहेबांनी मला या सगळ्यामध्ये अडकवलं, छबी खरंच मला माफ कर। छबी म्हणते, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये, मला कुणाचंही तोंड बघायचं नाहीये। आता बापूसाहेबांना सुद्धा आणि धनंजयला सुद्धा पोलीस दोघांना घेऊन जातात। पोलीस म्हणतात,
सरपंचबाई, तुम्ही जरी बोलत असलात ना की यांना नेऊ नका, तरी आम्हाला फॉर्मॅलिटीजसाठी यांना न्यावंच लागणार. इकडे आता सुशीला म्हणते, तुम्ही कुठे चाललात? नका जाऊ, नका जाऊ. आता तोपर्यंत बापूसाहेब जेलमध्ये अडकलेले असतात. जेलमधल्या बापूसाहेबांना जेलसारखीच ट्रीटमेंट मिळत असते आणि बापूसाहेबांची अवस्था एकदम बिकट झालेली असते. बापूसाहेब जेलचे कपडे घालून कैद्याच्या कपड्यांमध्ये आता 2 कैद्यांच्या सोबत अडकतात आणि ते दोन्ही कैदी म्हणतात, हे बघा हे आमदार साहेब ना. आमदार साहेबांची हालत तर चांगलीच खराब झालेली दिसते. म्हणजे आमदार साहेबांना आता मात्र आपल्यासोबत जेलमध्ये राहायला लागणार आहे. किती काही घोटाळे केले, कित्येक बायकांचा जीव घेतला, कित्येक लहान पोरांना हे केलं. या बापूसाहेबाला नरकात पण जागा मिळणार नाही. ये तू आता आमच्यासोबत ये, आम्ही पाहतो काय करायचं ते तुझं. असं म्हणत बापूसाहेबांना आता सगळेजण खूप काही टोचून बोलत असतात. त्याच वेळेला समोरून बापूसाहेबांना पिंकी येताना दिसते. बापूसाहेब म्हणतात, बास करा, हे सगळं बास करा. आणि ते कानावरती हात ठेवतात. समोरून पिंकी येते आणि म्हणते, काय झालं? 440 व्होल्टचा धक्का बसला का? म्हणजे काही नाही, तुम्ही जेलमध्ये आल्यावरती कसे वावरताय, कसे वागताय हे सगळं बघण्यासाठीच मी आले होते. पण छान दिसताय हा जेलमध्ये तुम्ही. जेलची हवा तुम्हाला चांगली मानवेल याची मात्र मी काळजी घेईन. लवकरात लवकर तुम्ही बाहेर पडणार नाही याची पण मी काळजी घेईन. असं म्हणत आता इकडे पिंकीने बापूसाहेबांना चांगलाच आता धडा शिकवलेला असतो आणि पिंकी सांगत असते, आमदारकी तर गेली, आता सडा रात्रंदिवस या जेलमध्ये. बापूसाहेब म्हणतात, नाही मी जेलमध्ये चढणार नाही. असं म्हणत बापूसाहेब एकदम भानावरती येतात. आता व्हॅनमध्ये बसतानाच बापूसाहेबांच्या समोर हे चित्र आलेलं असतं. बापूसाहेब मनात विचार करतात, नाही हे चित्र जर इतकं भयानक आहे तर पुढे तिथे गेल्यावर ती कसं होईल? नाही, मी तिकडे जाऊ शकत नाही, मला तिकडे जाताच येणार नाही. मला काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून मला इथेच थांबता येईल. असं म्हणत बापूसाहेब काहीतरी भन्नाट युक्ती लावण्याचा विचार करतात जेणेकरून त्यांना आता जेलमध्ये जायला नको. सुशीला म्हणते, काय करताय तुम्ही? तितक्यात बापूसाहेब जेलमध्ये चढण्याची म्हणजेच व्हॅनमध्ये चढण्याची ॲक्टिंग करता छातीत कळ येण्याची दुसरी ॲक्टिंग करतात. पोलीस म्हणतात, चला बापूसाहेब, काय इथेच मुक्काम करायचं सवय आहे की काय? याच्यावरती बापूसाहेब आता छातीला हात लावतात. एकदाच कळ आली म्हणून ओरडतात. आणि आता सुशीलाबाई म्हणतात, काय झालं हो तुम्हाला, काय झालं? इकडे युवराज म्हणतो, काय नाही हो पिंकी, नाटक आहे त्यांचं सगळं. बापूसाहेब खाली बसतात आणि सगळे पत्रकार त्यांना घेरतात. त्यावेळेला पोलीस म्हणतात, काही नाही, आम्ही यांना डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. सुशीला म्हणते, घरचं कोणीतरी पाहिजे ना, मी येते. याच्यावरती बापूसाहेब म्हणतात, सुशीला, आता माझा अवतार संपला, माझं सगळं संपलेलं आहे, माझ्या हातात काहीच राहिलेलं नाही आहे. असं म्हणत सुशीलाचा निरोप घेत बापूसाहेब आता व्हॅनमध्ये शिरतात आणि त्यांना हॉस्पिटलला नेलं जातं. सुशीला सांगत असते, मी येते. पण आता मात्र इकडे ॲम्ब्युलन्स बोलवून बापूसाहेबांची रवानगी हॉस्पिटलला होते. बापूसाहेबांनी खोटं नाटक करत पोलीस स्टेशनला न जाता आता व्हॅन मात्र हॉस्पिटलकडे वळवलेली असते. आता इकडे व्हॅन हॉस्पिटलकडे जाते आणि आता छबी आणि सगळेजण चिंतेत असतात. पत्रकार मात्र काही पिच्छा सोडत नाहीत आणि ते विचारत असतात की या सगळ्या प्रकरणामध्ये धोंडे पाटील सगळं कुटुंब तुमचं अडकलेलं आहे. काय सांगाल तुम्ही? युवराज म्हणतो, माझ्या बायकोवरती खूप अत्याचार झाला, तरी सुद्धा तिने सरपंच पदाची धुरा सांभाळत अख्ख्या गावाला न्याय मिळवून दिला. सुशीला म्हणते, काही नाही, माझ्या नवऱ्याच्या जीवाचं बरं वाईट झालं ना तर हे पिंकीवरतीच मी आरोप घेणार. या घाटवाडीच्या पोरीनेच हे सगळं केलेलं आहे. असं म्हणत आती सुशीलाचे आरोप काही थांबत नसतात. पण युवराज पिंकीची बाजू समर्थपणे सांभाळत पिंकीने कशा पद्धतीने गावकऱ्यांची मदत केली हे समजावून सांगतात. मग मात्र सगळेच गावकरी पिंकीच्या बाजूने उभे राहतात. इकडे आता छबी उदास असते. युवराज म्हणतो, मला माहिती आहे तुम्हाला वाईट वाटते, पण मला चांगलं काय वाटतं माहिती आहे का? तुमची तब्येत बरी झाली हे मोठं आहे. छबी म्हणते, आपल्यापेक्षा जास्त ह्या पिंकीने भोगले, जीव पणाला लावला, आपली ओळख विसरली, दुसरी ओळख घेतली, तरी सुद्धा या गावाच्या भल्याचाच विचार करते. तोपर्यंत सगळे गावकरी पिंकीच्या समोर हात जोडून उभे असतात आणि सरपंचबाई, माफ करा, तुम्हाला ओळखायला आम्ही चुकलो, तुम्ही आमच्यासाठी इतकं काही केलं. पिंकी म्हणते, तुम्ही पण माझा स्वीकार केलात, यासाठी पण मी तुमचे आभारच मानते. असं म्हणत पिंकी सगळ्यांचे आभार मानते. युवराज आणि पिंकी एकमेकाकडे पाहतात. आपण सगळं जग जिंकलं आहे, पिंकीची ओळख परत मिळालेली आहे. युवराज पिंकी एकमेकाच्या मिठीत येतात. आता मात्र गावकरी सरपंचबाईचा विजय असतो आता मात्र असं आरोळा देत असतात. अखेर पिंकीचा गृहप्रवेश होत असतो. पिंकीला सन्मानाने घरात घेत असताना सुशीला येते आणि म्हणते, खबरदार जर घरामध्ये एक पाऊल टाकलंच तरी सुद्धा. असं म्हणत सुशीला आता पिंकीला आत येण्यापासून थांबवत असते. पण आता इकडे बापूसाहेबांची आई म्हणजेच युवराजची आजी तिकडे येते आणि म्हणते, खबरदार, ती या घरची सून आहे, ती येणार. युवराज म्हणतो, हो, या घरच्या सुनेचा मान तिला मिळणारच. आता मात्र सुशीलाच्या विरोधात जात आजी, छबी आणि इकडे युवराज
पिंकीला या घरचा सुनेचा मान मिळवून देणार असतात, त्यामुळे सुशिलाचं काहीच चालत नाही. आता मात्र सुशिला हतबल होऊन पाहण्याशिवाय तिच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नसतो. पिंकीचा खरंच विजय झालेला असतो आणि पिंकीची धूम धडाक्यात एंट्री झालेली असते पुन्हा एकदा धोंडे पाटलांच्या घरात.